नमस्कार बांधवांना, आमचा नमस्कार. आज वाशिम जिल्ह्यात अचानक पत्रकार परिषद घेण्याचं प्रयोजन असं आहे की अनुसूचित जमातीपैकी फासेपारधी समाजाच्या जैनूर चव्हाण आणि घिसाडी समाजाचे भारत सोळंके आणि गरीब मराठा समाजाचे रमेश वाघ यांची बहुतेक धाकलवाडी शिवारात मागच्या 25 वर्षापासून शेतीसाठी त्यांनी कब्जा केलेला आहे. गट नंबर 136 वर. तर शेतीसाठी जर अतिक्रमण केलं असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार मंडळ आणि निरीक्षक कर्तव्य आणि कामे नियम 1970 मधील नियम 17 असं सांगते की गावचा जो ग्राम महसूल अधिकारी आहे म्हणजे पूर्वीचा पटवारी यांनी त्या जमिनीचा पंचनामा, स्थळ निरीक्षण, प्रत्यक्ष मोका पाहणी करून अहवाल हा स्थानिक महसूल प्रशासनाकडे सादर करणं अपेक्षित आहे. परंतु तिथचे ग्राम महसूल अधिकारी आहेत BD नप्ते यांनी कोणत्याच पद्धतीचा अहवाल सादर केलेला नाही. आमच्या फासेपारधी समाजाच्या कुटुंबाला अंधारात ठेवलं, प्रशासनाची दिशाभूल केली आणि बहुजन कल्याण मंडळ जे समाज कल्याण कार्यालयामध्ये बहुजन कल्याण मंडळ आहे त्या सदर मंडळ कार्यालयासाठी यांच्या कब्जात असलेली जागा ती त्या विभागाला हस्तांतरित करण्याचा गुपचूप असा प्रयत्न केला. कोणता जाहीरनामा लावला नाही, कुठं प्रसिद्धी पत्रक केलं नाही, सदर जमिनीची मागणी केली, कुठं वाच्यता केली नाही. यांचा कब्जा असताना सदर जमिनीचं हस्तांतरित करणे हे बेकायदेशीर असल्यामुळं जे ग्राम महसूल अधिकारी BD नप्ते आहेत त्यांनी यांना तर अंधारात ठेवलं, परंतु जिल्हा प्रशासनाची सुद्धा दिशाभूल केलेली आहे आणि बहुजन कल्याण मंडळ वाशिम सहाय्यक आयुक्त यांची सुद्धा त्यांनी दिशाभूल केली. दिशाभूल करण्याचं कारण असं आहे की मागच्या 25 वर्षापासून जैनूर चव्हाण, फासेपारधी, भारत सोळंके, घिसाडी, गरीब मराठा समाजाचे रमेश वाघ यांचं तिथं शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण आहे. दरवर्षी खरीप हंगामामध्ये ते लोक जमिनीची मशागत करून पेरणी करतात. मग ग्राम महसूल अधिकाऱ्याचं काम आहे यांचा अहवाल सादर करणं, परंतु त्यांनी तो अहवाल सादर केलेला नाही. मग संघटनात्मक पातळीवरती आम्ही तिथे महसूल अधिनियमाचा, महसूल संहितेचा आधार घेऊन आम्ही तिथं लेखी स्वरूपात अर्ज केला. आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. कलेक्टर, तहसीलदार, SDO आणि सन्मान्य आपले तलाठी यांचे आमच्याकडे पुरावे आहेत. त्यांच्याकडे आम्ही सगळी माहिती दिलेली आहे. म्हणून एवढं केलेलं असताना सुद्धा त्यांनी अहवाल सादर केला नाही. आणि मागच्या 2 दिवसाच्या पूर्वी तिथं मोजणी आणली आणि मोजणी आणल्याच्या नंतर असं आम्हाला कळालं की आमच्या फासेपारधी समाजाच्या कब्जात असलेली जमीन, आमच्या घिसाडी समाजाच्या कब्जात असलेली जमीन, आमच्या गरीब मराठा समाजाच्या कब्जात असलेली जमीन ही बहुजन कल्याण मंडळ समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कार्यालयाला हस्तांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.